दोनदा आपण भेटलोय, गोष्टी खूप छान आणि पॉझिटिव्ह वाटतात मला. करायला मला तू अगदी परफेक्ट वाटतेस. तुला काय आता वाटतं? मलाही तुला भेटून तसंच चांगलंच वाटलं, पण तुझी अपेक्षा काय आहेत मुलीकडून? आता अपेक्षा म्हणशील तर ती मला नम्र असावी, वर्किंग असावी, निर्भीड असावी, महत्वाकांक्षी असावी. तिने घरच्यांना सगळ्यांना सांभाळून घ्यावं, त्याचबरोबर स्वतःचं करिअर सांभाळावं. बऱ्याच गोष्टी आहेत. तू एकाच व्यक्तीकडनं खूप जास्त अपेक्षा करत आहेस असं नाही वाटत तुला? पण या अपेक्षा करणं चुकीचं नाहीये. आपला जोडीदार असावा या अपेक्षा, त्या अपेक्षा ठेवू शकतो आपण. तसं नाही रे. आता समज तू एखादी काम करणारी मुलगी बघत असेल, नोकरी करणारी, तर ती तुला फायनान्शियल सपोर्ट करेल, पण मग ती तुझ्या घराकडे लक्ष तेवढं नाही देऊ शकणार. त्याचप्रमाणे जर तू एखादी गृहिणी बघत असेल तर ती तुझं घर पूर्ण सांभाळेल, पण तिच्या लहान लहान गोष्टींसाठी ती तुझ्यावर डिपेंड राहील. एखादी नम्र मुलगी बघितलीस तर ती तुझ्या शब्दात राहील, पण मग तिला तिचे डिसिजन नसतील. आणि एखादी महत्वाकांक्षी निर्भीड मुलगी बघितलीस तर तुला हे एक्सेप्ट करावं लागेल की तिचे डिसिजन असतील, तिची मतं असतील. त्यामुळे तू हे सगळं एका मुलीत एक्सेप्ट नाही करू शकत. ती व्यक्ती तुला आवडते का ते बघ, तिचे जे गुण आहेत ते सगळे गुण तुला आवडतात का, किंवा ह्यातला कुठला क्रायटेरिया तुला बरोबर वाटतो, त्याचप्रमाणे मुलगी निवड. बापरे, किती मोठा गुंता आहे हा. मी आता आणखीन जास्त कन्फ्युज झालोय. नाही रे, सांगायचा अर्थ एवढाच आहे की कोणतीच मुलगी हे सगळे रोल नाही करू शकत. त्यामुळे तुला सूट होणारा रोल तू निवड. या सगळ्यात तू कुठल्या रोल मध्ये आहेस? गप रे, चल चहा पिऊया.